गुन्हेगारांवर वचक आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कंबर कसली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गुप्ता यांनी दिले आहेत। त्यानुसार पोलीस दलाकडून माहिती संकलनाचं काम सुरू झालंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे 3000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे। गुन्हेगारांवर वचक आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आढावा बैठक घेतली। आगामी काळात जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी बनवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। गेल्या निवडणुकीवेळी जिल्ह्यातील सुमारे 2500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती। यावर्षी या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पोलिसांनी माहिती संकलनाचं काम सुरू केलंय। विविध गुन्ह्यातील सुमारे 3000 जणांवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं।